हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग्स। आज मी तुम्हाला दाखवणार आहे डे 2चा व्लॉग। आम्ही काय काय केलं, कुठे कुठे गेलं, तर चला बघू मग। तर मग सकाळ झाली आमची म्हणजे माझीच, बाकीची अजून झोपलेत। मी सकाळी उठून लवकर उठली आणि म्हटलं की आवरून घेऊ, कारण 9 वाजता आमचे ड्रायव्हर दादा आम्हाला घ्यायला येणार आहेत आणि आम्हाला पुढच्या लोकेशनसाठी रेडी होऊन बसायचं आहे 9 वाजेपर्यंत। तर म्हटलं मी अशीच गॅलरीत उभी होती, म्हटलं व्ह्यू दाखवू। खूप सुंदर असा व्ह्यू आहे, आम्हाला दाखवते। ही छोटीशी अशी गॅलरी आहे, 2 चेअर आणि 1 टेबल। आणि मग आत्ता तुम्हाला मी बाहेरचा नजारा दाखवते। तर हा आहे माझा डे 2चा लुक आणि आम्ही आता चाललो। हे आहेत माझे चिमुकले मागे, चिमुकला आणि चिमुकली। फुल लुक तुम्हाला मी लगेच माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती तुम्हाला भेटेल, माझे फोटोज, रील्स वगैरे। आणि ही आहे माझी ओवी, कशी दिसते सांगा। काय करताय? काय ब्रेकफास्टची तयारी। ब्रेकफास्ट करायला जागा बघू शकता, यांची ब्रेकफास्टची लोकेशन। इथे आहेत एग फ्राईड नूडल्स, मागे येऊ नको, एग फ्राईड राईस, सॉटेड ग्रीन बीन्स, होय, सॉल्ट अँड चिली फिश, आपण काय खाऊ शकतो। इथे ज्यूसेस आहेत, सलाड, सॅलेड। सॅलेड काय घ्यायचं बघायचं, फ्रूट्स घेऊ। फ्रूट्स घे, एक प्लेट मध्ये फ्रूट्स घे, एकातच घे। ओ कॉर्नफ्लेक्स खायचा, घे पाइनएपल डिश मध्ये घेते। हां हे पण घे, फ्रूटच जास्त घे। तर क्रॉसन आणि ब्रेड, ते डेसर्ट, जॅम, बटर, आणि खूप नाही घेतलं। पाहू शकता इथे आहे। हॅलो, येस सर, मॉर्निंग सर, मॉर्निंग। केला ब्रेकफास्ट, पण जर आपल्या लोकांना कसं थोडंसं तिखट मखट खाणं आवडतं, मग आम्ही जास्त करून फ्रूट्स, ऑमलेट वगैरेच खाल्लं। त्यांचे होते ते फ्राईड वेजीज, फ्राईड नूडल्स वगैरे, ते नाही खाल्लं। फिश पण होता एक, तो पण खाल्ला। फ्रूट्स, ज्यूसेस, त्याच्यावरच आम्ही हल्ला केला। ओवीने तर काहीच नाही खाल्लं, मी तरी क्रॉसॉ, गोड खाल्ले, मी गोड पदार्थ जास्त खाल्ले। बघू म्हटलं टेस्ट करून कसे कसे आहेत। चला मग आता ड्रायव्हर दादा येऊन थांबलेत, वेट करताय।
काल आम्ही रात्री पोहोचलो, मग हा व्ह्यू काय दिसला नाही. आत्ता बघू शकता किती सुंदर आहे. कॅबमध्ये बसून आम्ही निघालो आमच्या फर्स्ट लोकेशन अलोहा स्विंगला. आमच्यासोबत जे ड्रायव्हर दादा होते ना, म्हणजे ते काही प्रोफेशनली ट्रेन नव्हते इंग्लिशमध्ये, पण तरी आम्ही कम्युनिकेट करू शकलो. त्यांना बेसिक मिनिमम जेवढं कम्युनिकेशन करायला गरजेचं आहे ना इंग्लिश, तेवढं त्यांना येतं. आणि जर तुम्हाला एक्सपर्ट हवे असतील तर ते तुम्ही जर कोणत्याही ट्रॅव्हल एजन्सी थ्रू करत असाल तर त्यांना तुम्ही सांगू शकता. पण मला वाटतं त्याचे चार्जेस पण वेगळे असतील, आणि नाहीतर असंही काम चालून जातं. तर मग आता आम्ही चाललोय स्विंगला. काय नाव आहे स्विंग? अलोहा स्विंग. त्यानंतर मग राईस फील्ड आणि वॉटरफॉल आहे. वॉटरफॉलचं मला नावं एवढी लक्षात नाही राहत म्हणून मी गोष्टला विचारते. आणि बघू आता कसं आहे. स्विंगचा एक्सपिरियन्स तर घ्यायचाच होता. फोटोज व्हिडिओजमध्ये खूप पाहिलं होतं. पण नक्की जाऊन बघू ते जसं बघितलेलं तसंच आहे की काय आहे. आणि पुढे माहिती देत राहील मी तुम्हाला की काय घेतलं, कसं काय केलं. त्यासाठी बघत राहा माझे ब्लॉग. आम्ही आलोय आता या स्विंगच्या ठिकाणी. इथे असे ड्रेसेस आहेत जे तुम्ही घेऊन हे करू शकता. एंट्री केलं ना ते आपल्याला इथे बसवता आणि ते त्यांचे पॅकेजेस एक्सप्लेन करता की ड्रेस घेतला विथ फोटोज घेतले आणि कोणत्या स्विंग बसलं त्यावर तुम्हाला कसे पोजेस पाहिजे, त्या सगळ्याचं ते चार्जेस तुम्हाला सांगता. असे सेटअप बनवून ठेवलेत त्यांनी. मग त्यावरचे जे फोटोज आपण पाहतो नाही का रील्स पोस्टमध्ये इंस्टाग्रामवर, ते सगळे इथेच असे काढलेले जातात. आणि हे फक्त इथेच नाही, जागोजागी बनवलेले आहेत बरं का. बालीमध्ये त्यांच्या खूप साऱ्या रिसॉर्ट, खूप साऱ्या रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये पण त्यांनी असे सेटअप बनवून ठेवले. ते ड्रेसेस भेटता तुम्हाला जे की रेंटने घ्यावे लागतात. मी आणि ओवी अशी मस्त रेडी झालो आहे. आम्ही लवकर आलो आहे म्हणून आमचा नंबर लवकर लागेल, नाहीतर इथे खूप क्यू असते. आणि तुम्हाला पण जर या स्विंगवरती फोटो काढायचे असतील ना, फोटो व्हिडिओज काही म्हणा, तर तुम्ही पण लवकर या, कारण तुमचा नंबर मग लवकर लागेल. हे पहा इथे असे स्विंग, हे सगळे फोटोसाठी इथे तुम्हाला भेटतील. छोट्या बेबीजसाठी स्विंग अलाउड नाही आहे, कारण ते थोडंसं रिस्की आहे त्यांच्यासाठी, म्हणून त्यांच्यासाठी फक्त फोटोग्राफीसाठी तिथे पुढे तुम्हाला दिसतील हे जे नेस्ट टाईप बनलेलं ना, ते त्यांच्यासाठी. एक जागेवरचा फोटो काढून झालेला आहे. आता आम्ही दुसऱ्या इथे आलो आहे, दाखवते तुम्हाला काय काय. ओवीला अलाउड नाही आहे इथे. ओवीला छोटे जे आहेत ना नेस्ट, त्याच्यावरच अलाउड आहे. आणि मी रेड का चूज केला कारण ओवीला आवडला रेड, आणि तिचं असं होतं की मम्मा तू पण तोच कलर घे जो मी घेतलाय, आणि मला दुसरा घ्यायचा होता तसं तरी, पण मग ठीक आहे म्हटलं ओवीसाठी काही पण. दिसायला इझी दिसतं तुम्हाला, पण बघा किती सारे ते काय स्टेप्स घेतात त्याच्यासाठी तुम्हाला बसायला. आणि भीती तर वाटते कारण मध्ये थोडंसं खोल आहे, खाई आहे. पण आलोय तर घेऊ करून, बघू आता काय होतं. भाई इंस्टाग्रामवरती जाऊ नका. हे ड्रेस ना असे धरून उचलून चालावे लागतात प्रत्येक ठिकाणी, कारण खूप लोळता असे खाली. मी आणि ओवी इकडे गेलो होतो कारण आम्हाला फोटोज घ्यायचे होते.
जे की आम्ही पॅकेज सिलेक्ट केलं होतं त्यामध्ये जेवढे फोटोज होते तेवढे आम्ही घेतले. जर आयफोन असेल तुमच्याकडे तर ते एअरड्रॉप करून देता आणि जर अँड्रॉईड असेल तर ते तुम्हाला ना लिंक शेअर करता. आम्ही लवकर आलो होतो ना, आम्हाला भेटलं नाही. तर आता तुम्ही क्यू बघू शकता मागे किती आहे. म्हणून जेव्हाही तुम्हाला यायचं असेल ना तर ट्राय करा की 9 वाजता एक्झॅक्ट 9ला तुम्ही घरातून निघाल, म्हणजे तुम्हाला सगळं टायमात भेटेल. आमचा अलोहा स्विंग झालाय करून, सगळं ड्रेस चेंज केला मी आणि ओवीने. आणि मग आता आम्ही जाणार आहे राईस फील्ड. इथेच आम्हाला किती 11-11:30 वाजून गेले. आम्ही आलो होतो शार्प 9:30, काहीतरी 9:45 वाजले होते. पण तुम्हाला पण जर यायचं असेल ना तर मी सजेस्ट करेल सकाळी लवकरच या, कारण आत्ता तुम्ही जर याल ना तर इतकी गर्दी आणि इतके नंबर आहे, मग मला नाही माहिती की तुमचे सगळे फोटोज कवर होतील की नाही. तर म्हणून मग जर तुम्हाला यायचं असेल तर लवकर या.